नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. मित्रांनो, आज आपण अतिशय वेगळ्या विषयाबद्दल बोलणार आहोत. या व्हिडिओतनं अतिशय वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला. या निकालामध्ये एका व्यक्तीला स्वतःच्या इच्छेने आणि सन्मानाने मृत्यू स्वीकारण्याची परवानगी दिली. हा मृत्यू कशामुळे त्या माणसाच्या वाट्याला आला, कशामुळे कोर्टाने असा निर्णय दिला, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. साधारणपणे न्यायालय किंवा न्यायव्यवस्था ही कोणालाही मरण्याची परवानगी देत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही आम्हीसुद्धा कोणीतरी मरावं अशी कधी इच्छा व्यक्त करत नाहीत. परंतु इथे एका आईवडिलाने स्वतःच्या मुलासाठी न्यायालयातून मृत्यूची परवानगी मागितली. ही परवानगी का मागितली असेल? हरीश राणा या नावाच्या व्यक्तीला का बरं मृत्यू हवा आहे आणि त्याच्या आईवडिलांची सुद्धा तशी का मागणी आहे, हे आपण बघूया. हरीश राणा हा गाझियाबादचा रहिवासी. त्याचा जन्म दिल्लीतला आणि चंदीगडच्या पंजाब युनिव्हर्सिटीमधनं हरीश राणा हा BTechचं शिक्षण घेत होता. शिक्षण घेत असताना तो वसतिगृहात राहायचा, हॉस्टेलमध्ये राहायचा. अतिशय हुशार विद्यार्थी, 2 ते 3 परीक्षेत टॉपर आलेला, पुढच्या सर्वच परीक्षांमध्ये सुद्धा टॉपर येईल असा ठाम विश्वास आईवडिलांना होता. परंतु एके दिवशी अपघाताने वसतिगृहाच्या 4थ्या मजल्यावरनं हरीश खाली पडला, जमिनीवर पडला आणि त्याच्या संपूर्ण शरीराला अर्धांगवायू झाला. म्हणजेच त्याचं संपूर्ण शरीर पॅरालाइज झालं. उपचारासाठी दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान हे लक्षात आलं की त्याच्या मेंदूला मोठी इजा झालेली आहे आणि त्यामुळे तो या अवस्थेतनं कधीच बाहेर परत येणार नाही, हे डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि त्याला लाईफ सपोर्ट सिस्टमवरती टाकण्यात आलं. म्हणजे काय? तर म्हणजे त्याच्या पोटामध्ये नाकाद्वारे, तोंडाद्वारे नलिका टाकण्यात आल्या, ऑक्सिजनसाठी व्हेंटिलेटर टाकण्यात आलं आणि या लाईफ सपोर्ट सिस्टमवरती तो जिवंत होता. हरीश 13 वर्षांपासून कोमामध्ये आहे. कोमामध्ये म्हणजेच तो कुठल्याही प्रकारे बोलू शकत नाही, कुठलीही हालचाल करू शकत नाही, कुठल्याही गोष्टीला प्रतिसाद देऊ शकत नाही आणि 13 वर्षांपासून त्याने कुठलाही अनुभव घेतलेला नाही. म्हणजे तो या जगापासून पूर्णपणे वेगळा आहे. काही ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही, सेन्स करू शकत नाही, काहीच अनुभव करू शकत नाही. अशा अवस्थेत मागच्या 13 वर्षांपासून हरीश राणा हा जिवंत आहे. पण त्याचे वडील जे ताज केटरर्समध्ये नोकरीला होते ते दरम्यान रिटायर झाले. हरीशच्या उपचारासाठी दिल्लीतील स्वतःचं घर त्यांनी विकलं आणि हरीशसाठी सर्व उपचार केले, सर्व प्रयत्न केले. सध्या हरीशच्या वडिलांना 3,600 रुपये पेन्शन मिळते आणि यासोबतच गाझियाबादमधल्या खेळांच्या मैदानावरती आठवड्यातले 2 ते 3 दिवस ते जाऊन सँडविचेस, बर्गर, स्नॅक्स असे पदार्थ विक्री करतात. पेन्शन आणि या पदार्थांच्या विक्रीतून होणारं इन्कम यावरतीच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. हरीशच्या उपचारांचा खर्च चालतो, औषधांचा खर्च चालतो. तुमच्या लक्षात आलं असेलच की हरीशच्या पालकांची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. या 13 वर्षानंतर डॉक्टरांनी सुद्धा हे सांगितलं की हरीशच्या तब्येतीमध्ये, हरीशच्या प्रकृतीमध्ये 1% सुधारणा झालेली नाही. तो जसा 13 वर्षांपूर्वी होता तो आजही तसाच आहे. त्याच्या मेंदूच्या नसा या पूर्णपणे कोरड्या पडलेल्या आहेत आणि सुकून गेलेल्या आहेत. त्यामुळे यापुढे त्याच्या तब्येतीत सुधारणा होण्याची कुठलीही अपेक्षा किंवा शक्यता नाही. मग हरीशच्या आईवडिलांनी ही सर्व परिस्थिती न्यायालयात मांडली. न्यायालयात मांडल्यानंतर त्यांनी या प्रकरणी मोठा पाठपुरावा केला आणि बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने असं नमूद केलं की हरीशच्या तब्येतीत मागच्या 13 वर्षात कुठलीही सुधारणा नाही.
त्याची तब्येत चांगली होऊ शकत नाही. हा निर्णय घेणं आमच्यासाठी अत्यंत कठीण आहे, परंतु हरीशला जिवंत ठेवणं म्हणजे त्याला जास्तीत जास्त वेदना देणं असंच आहे. कारण 13 वर्षांपासनं बेडवर असल्यामुळे हरीशच्या शरीरावरती बऱ्याच खोल जखमा झालेल्या आहेत. त्याला भयंकर त्रास होत असणार, परंतु तो त्रास बोलून दाखवू शकत नाही. त्यात असाच काहीही तो दाखवू शकत नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या इतिहासात सर्वप्रथम एखाद्या व्यक्तीला स्वइच्छेने सन्मानाने मरण्याची परवानगी दिलेली आहे. या निर्णयानंतर हरीशला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येईल आणि टप्प्याटप्प्याने त्याची लाईफ सपोर्ट सिस्टम ही काढून घेतली जाईल. तुम्हाला सर्वांना प्रश्न असेल की इच्छामरण म्हणजे त्याला कुठलं औषध देऊन किंवा काहीतरी देऊन त्याला मारून टाकलं जाईल का? तर असं नसतं. तो ज्या लाईफ सिस्टमवरती त्याचा श्वास चालू आहे, तो ज्या लाईफ सिस्टमवरती जिवंत आहे, टप्प्याटप्प्याने ती लाईफ सिस्टम काढून घेण्यात येईल. म्हणजेच लाईफ सपोर्ट सिस्टम काढून घेतल्यानंतर हरीशला नैसर्गिक मृत्यू प्राप्त होईल. त्याला कुठलंही औषध दिलं जाणार नाही किंवा त्याला मरण्यासाठी कुठलीही मदत केली जाणार नाही. लाईफ सपोर्ट सिस्टम काढायची, त्याचा मृत्यू नैसर्गिक पद्धतीने आपोआपच होईल. ऐकण्यासाठी अत्यंत कठीण आहे. आपण विचारसुद्धा करू शकत नाही की एखाद्या आईवडिलांसमोर त्यांच्या तरुण मुलाचा अशा प्रकारे मृत्यू होणं हे त्या आईवडिलांशिवाय कोणीही त्याची कल्पना देखील करू शकत नाही. परंतु हरीशचा त्रास, त्याचं अंथरुणात खेळलेलं आयुष्य, त्याच्यामुळे त्याच्या आईवडिलांची झालेली बिकट अवस्था, त्याच्या आईवडिलांची धडपड, या सर्वांपेक्षा हरीशचा हा त्रास संपवणं न्यायालयाला जास्त महत्त्वाचं वाटलं आणि असा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे. मित्रांनो, ही देशातली पहिलीच घटना आहे, त्यामुळे अशी घटना आपण कधी पाहिली तर नसेल. परंतु याबद्दल आपल्या काय भावना आहेत, आपल्याला काय वाटतं, हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि धक्काबुक्की या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.